हॅलो अँड वेलकम बॅक टू मंथन आयएस अँड दिस इज सुप्रसाद. तर मित्रांनो, PYQ बेस्ड फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरीजच्या या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण मागील 10 वर्षांच्या म्हणजेच 2013 पासनं ते 2025 पर्यंत प्रिलिम्समध्ये आयोगाने विचारलेल्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील प्रश्नांचं विश्लेषण आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रागैतिहासिक कालखंड म्हणजेच काय, तर बेसिकली अश्मयुग, अश्मयुगाचे 3 पार्ट, दॅट इज नथिंग बट पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, आणि त्याचबरोबर ताम्रपाषाण युग, या सगळ्या विषयांचा आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आद्य ऐतिहासिक कालखंड. तर प्री हिस्ट्री काय आहे, प्रोटो हिस्ट्री काय आहे आणि हिस्ट्री काय आहे, या पूर्ण डिव्हिजन बद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी विश्लेषण केलेलं आहे. तर आजच्या आपल्या टॉपिकमध्ये आपण आद्यऐतिहासिक कालखंड, ज्या कालखंडामध्ये एक संस्कृती प्रामुख्याने आपल्या समोर येते, ती म्हणजे सिंधू संस्कृती. ठीक आहे. सिंधू संस्कृतीबद्दल जर बोलायचं झालं तर बेसिकली अगदी 20व्या शतकापर्यंत संपूर्ण जगाला, रादर दॅन इव्हन भारतीयांना सुद्धा असं वाटायचं की भारतीय इतिहास जो आहे तो वैदिक कालखंडापासून स्टार्ट होतो. जर आपण थोडक्यामध्ये पार्श्वभूमी अभ्यासाचा प्रयत्न केला तर 20व्या शतकापर्यंत म्हणजे अंटिल 20th सेंचुरी पर्यंत सगळ्यांना असं वाटायचं की भारतीय इतिहासाची सुरुवात भारतीय इतिहासाची सुरुवात जी आहे ती वैदिक कालखंडापासून स्टार्ट होते. वैदिक काळापासून स्टार्ट होते. वैदिक काळ स्टार्ट होतो 1500 BC पासून. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. म्हणजे काय, अजूनही वैदिक कालखंडाच्या आधी देखील भारताचा इतिहास आहे किंवा त्या कालखंडाच्या आधी देखील भारतामध्ये एक प्रख्यात अशी नागरी संस्कृती अस्तित्वात होती, याची कुठलेही पुरावे अद्याप म्हणजे 20व्या शतकापर्यंत कोणालाही माहिती नव्हती. तर सगळ्यात पहिल्यांदा नेमका हडप्पन संस्कृतीचा उल्लेख पहिल्यांदा कोणी केला आणि तो केव्हा केला, तर 1826 मध्ये चार्ल्स मेसन, 1826 मध्ये चार्ल्स मेसन हे ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली काम करणारे एक इंजिनियर होते. आणि हा इंजिनियर वेस्टर्न पंजाबमध्ये रोडचं काम करत असताना त्याला काही हडप्पन संस्कृतीचे अवशेष मिळाले आणि या मिळालेल्या अवशेषांचा रेफरन्स त्याने ईस्ट इंडिया कंपनीला दिला होता. लक्षात घ्या, 1826 मध्ये चार्ल्स मेसन हा एक इंजिनियर आहे. ठीक आहे. वेस्टर्न पंजाबमध्ये एका रोडचं काम चालू आहे. रोडचं काम चालू असतानाच त्याला हडप्पन संस्कृतीचे काही अवशेष मिळाले आणि या अवशेषांचा पहिला रेफरन्स त्याने ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या बाजूने दिला होता. पुढची डेव्हलपमेंट केव्हा झाली, तर 1831 मध्ये. 1831 मध्ये अलेक्झांडर बर्न्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने बेसिकली सितादेल हा हडप्पन नागरी व्यवस्थेचा एक महत्वाचा पार्ट आहे. सितादेल म्हणजे काय काय नाही ते आपण लेक्चरमध्ये पुढे समजून घेणारच आहोत. तर या सितादेलच्या एक्झिस्टन्सचा रिपोर्ट केला होता. कोणी केला होता? अलेक्झांडर बर्न्स यांनी. ठीक आहे. समजून घ्या, 1826 मध्ये चार्ल्स मेसन या इंजिनियरला पहिल्यांदा हडप्पन संस्कृतीचे अवशेष मिळाले रोडचं काम चालू असताना. त्यानंतर 1831 मध्ये अलेक्झांडर बर्न्स यांनी सीतादेलचे अवशेष, ते रेफरन्सेस किंवा रिपोर्ट हा ईस्ट इंडिया कंपनी सादर केला होता. त्यानंतर 1853 मध्ये 1853 मध्ये जनरल अलेक्झांडर कॅनिंगहम यांनी त्या ठिकाणी ऑफिशियल उत्खनन केलं. फार मोठ्या प्रमाणात नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि 1875 मध्ये 1875 मध्ये या संस्कृतीच्या अवशेषांचा ऑफिशियल अहवाल, रिपोर्ट त्यांनी सादर केला. जर फॉर एक्झाम्पल प्रश्न विचारण्याचे चान्सेस तर फार कमी आहेत, पण समजा आयोगाने प्रश्न विचारला की बाबा हडप्पन संस्कृतीच्या डिस्कव्हरीचा पहिला ऑफिशियल रिपोर्ट कोणी सादर केला होता आणि केव्हा सादर केला होता, तर 1875 मध्ये अलेक्झांडर कनिंगहम. पण अजूनही त्या संशोधनामध्ये किंवा त्या डिस्कव्हरीमध्ये गती अजूनही मिळालेली नव्हती. तर 20व्या शतकामध्ये जेव्हा
20व्या शतकामध्ये जेव्हा सर जॉन मार्शल इन 20th सेंचुरी he became the director general of archaeology. हा पदभार स्वीकारल्यानंतर त्या उत्खननाला गती मिळाली आणि 1922 मध्ये दयाराम सहानी आणि 1923 मध्ये R.D. बॅनर्जी या इतिहासकारांनी त्या ठिकाणी हडप्पन संस्कृतीचं मोठ्या प्रमाणामध्ये किंवा फुल फ्लेज्ड असं उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि जगाला भारतीय इतिहासाला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. क्लॅरिटी आहे. म्हणजे पहिले बघा असं वाटायचं की भारतीय इतिहास जो आहे तो वैदिक कालखंडापासून स्टार्ट होतो, म्हणजेच काय तो 1500 BC पासून स्टार्ट होते. हडप्पन संस्कृती जी आहे जिचे अवशेष आपल्याला किती लांब म्हणतो बेसिकली जवळपास 3500 BC पर्यंत पासून हडप्पन संस्कृती स्टार्ट होते. तर जवळजवळ या एका संशोधनाने भारतीय इतिहास 2000 वर्ष मागे नेलेला आहे. क्लॅरिटी आहे. तर अतिशय फार महत्वाची भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आणि भारतीय इतिहासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची अशी संस्कृती आहे आणि जगातील सर्व प्राचीन अशा नागरी संस्कृतीपैकी एक आहे. त्यामुळे UPSC असो किंवा MPSC असो दोन्ही आयोगाचा हा वन ऑफ द मोस्ट फेवरेट टॉपिक राहिलेला आहे. ठीक आहे. जरी प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन नाही आला तरी मेन्स मध्ये क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का या संस्कृतीचा भारतीय सोसायटीवरती, भारतीय धर्मावरती, भारतीय राजकीय व्यवस्थेवरती आणि त्याचबरोबर भारतीय प्रशासनावरती आजपर्यंत देखील थोड्याफार प्रमाणामध्ये काय होईना पण परिणाम पाहायला भेटतो आणि त्या परिणामावरती चर्चा करण्यासाठी वारंवार आयोगाने प्रिलिम्स किंवा मेन्स UPSC ने खास करून, कारण का आता MPSC ने तर या वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह केली आहे, पण UPSC ने सुद्धा वारंवार हडप्पा संस्कृतीवरती प्रश्न विचारलेला आहे. तर या गोष्टीवरून समजतं की हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की हे जे सुरुवातीचे टॉपिक्स आहेत या टॉपिकवरती डायरेक्ट थेरॉटिकल किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन न विचारता आयोगाने काय केलेलं आहे तर बेसिकली पुराव्यांना जास्त महत्व दिलेलं आहे. ठीक आहे. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपण अश्मयुगाच्या पुराव्यावरती जास्त फोकस केलं होतं, ताम्रपाषाण युगाच्या पुराव्यांवरती जास्त फोकस केलं होतं. त्याच पद्धतीने हडप्पा संस्कृतीसाठी सुद्धा आपण पुराव्यांवरती जास्त फोकस करणार आहोत आणि आपल्या लेक्चरमध्ये आपण त्या पुराव्याचं, महत्वाच्या डिस्कव्हरीजचं, महत्वाच्या साइट्सचं आपण अतिशय फास्टपणे चांगल्या पद्धतीने आपण रिव्हिजन करणार आहोत. जे मुलं किंवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील किंवा त्यांनी मागील व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की एन्शियंट आणि मिडिवलचं वन स्टॉप सोल्युशन, प्रिलिमसाठी जास्त पुस्तकं वाचायची गरज नाहीये. फक्त आमच्या प्रिलिमच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स तुम्ही वाचा, जे की आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. and that is more than enough to prepare for ancient and medieval for prelims 2026. So let's start with हडप्पन संस्कृती. जर सांगितल्याप्रमाणे हडप्पा संस्कृती जी आहे ते जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक आहे. जर आपण तिच्या कालखंडाबद्दल चर्चा केली तर हडप्पा संस्कृती आपल्याला जवळजवळ 3 ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला विभागता येते. क्लॅरिटी आहे. ती म्हणजे हडप्पा पूर्व. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटतं की नवाश्म युगातून नागरी संस्कृतीकडे वाटचाल किंवा संक्रमण सुरू झालेलं आहे. अद्याप आपण त्याला ठोसपणे हडप्पा संस्कृती म्हणू शकत नाही किंवा आपण त्याला ठोसपणे नवाश्मयुगीन संस्कृती सुद्धा म्हणू शकत नाही, पण काही चेंज ऑफ एलिमेंट्स आहेत, काही एलिमेंट्स ऑफ चेंज आहेत जे आपल्याला इनिशियली पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. कसं असतं माहिती आहे का, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करताना आपण एक्झॅक्ट डेट पासून कुठला चेंज सांगू शकत नाही. चेंज जो असतो ना तो एक कंटिन्युअस डेव्हलपमेंट असते. ठीक आहे. चेंज सातत्याने होत असतो. आज 4 फूट हाईट आहे तर उद्या 8 फूट हाईट नसते. तशी ग्रोथ कंटिन्युअस असते ना, तसा चेंज, बदल हा सुद्धा कंटिन्युअस असतो. क्लॅरिटी आहे. त्यामुळे कुठलाही सॅग्रिगेट करून आपण त्याला कुठल्याही पर्टिक्युलर डेट वरती आपण फिक्स नाही करू शकत. ठीक आहे. तसंच असतं. त्यामुळे नवाश्म युगापासून हडप्पा संस्कृतीकडे संक्रमण करणारा कालखंड कुठला आहे तर इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 2500. प्रारंभीचा हडप्पा कालखंड ज्याला आपण नागरी संस्कृती म्हणू शकत नाही
पण हडप्पा संस्कृतीचे इनिशियल डेव्हलपमेंट म्हणजे अर्ली स्टेजेस, ठीक आहे, म्हणजे पूर्णपणे एका नागरी संस्कृतीमध्ये परिपक्व होण्याच्या काळाच्या पूर्वीचा कालखंड, ज्याला आपण अर्ली हडप्पन किंवा पूर्व हडप्पन असा कालखंड म्हणतो. तो कालखंड जवळजवळ 2500 ते 2200, त्याच्यामध्ये हळूहळू खेड्यांचं रूपांतर शहरामध्ये आणि शहरांची वाढ होण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. ज्या एलिमेंट्सचा किंवा ज्या वैशिष्ट्यांचा आपण ठराविकपणे अभ्यास करतो किंवा जो कालखंड आयोगासाठी किंवा आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू फार जास्त इम्पॉर्टंट आहे, तो कालखंड म्हणजे मॅच्युअर फेज किंवा ज्याला आपण परिपक्व हडप्पा म्हणतो. तो कालखंड साधारणतः इसवी सन पूर्व 2200 ते 1900 BC पर्यंतचा कालखंड आहे. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये हा टाइम व्हॅरी करू शकतो, त्याच्यामुळे जास्त टाइमवर जास्त फोकस करायची गरज नाहीये. फक्त समजून घ्या की हडप्पन संस्कृतीचा अभ्यास किंवा कालखंड आपल्याला स्टेजेस मध्ये डिवाइड करू शकतो आणि तो डिवाइड करण्याचा बेसिस काय आहे, तर हडप्पा किती मॅच्युअर फेज मध्ये हळूहळू डेव्हलप होत गेली, त्या डेव्हलपमेंटच्या फेजेसवरती हा कालखंड डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. पुढचं डिव्हिजन आहे उत्तर हडप्पा म्हणजे लॅटर हडप्पा, म्हणजे मॅच्युरिटीच्या फेज नंतर जेव्हा तिची वाटचाल ऱ्हासाकडे सुरुवात झाली, तो कालखंड म्हणजे हा फेज आहे, जो की 1900 ते 1300 BC पर्यंत कंटिन्यू करतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर वैदिक कालखंड 1500 BC मध्ये स्टार्ट होतो. जसं की मागच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं की वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियाजमध्ये वेगवेगळ्या संस्कृती एकाच वेळी चालू होत्या. आता पण सांगतोय की प्राचीन काळामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीची एक्झॅक्ट डेट नाही सांगू शकत, फिक्स्ड डेट नाही सांगू शकत की या फिक्स्ड डेट पासून एखादी गोष्ट स्टार्ट झाली आणि या फिक्स्ड डेटला एखादी गोष्ट संपली किंवा पूर्णत्वास गेली. कारण का ग्रोथ, ट्रान्झिशन, डेव्हलपमेंट या सगळ्या कंटिन्युअसली होणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्या फ्रॅगमेंट्स मध्ये होत नाहीत. क्लॅरिटी आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय तर बाबा बेसिकली विस्तार काय आहे, या संस्कृतीचा नेमका विस्तार काय आहे, तर उत्तरेकडे जवळजवळ मांडा जम्मू काश्मीरकडे, दक्षिणमध्ये दायमा महाराष्ट्र, पूर्वमध्ये आलमगीरपूर जसं की उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्ये बलुचिस्तान पर्यंत या संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. अतिशय विस्तृत असं स्वरूपाचं उत्खनन केलेलं आहे या हडप्पा संस्कृतीचं आणि या उत्खननामध्ये जवळजवळ आपल्याला 1400 हडप्पन साइट्स मिळालेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे जवळपास 1400 स्थळे मिळालेले आहेत की ज्या ठिकाणी हडप्पन संस्कृती अस्तित्वामध्ये होती. ठीक आहे. ते कुठल्या छोट्या एरियामध्येच असलेली संस्कृती नाही आहे, तो अतिशय विस्तृत अशी संस्कृती आहे. भारतीय उपखंडाचा खूप मोठा भौगोलिक प्रदेश या संस्कृतीने व्यापलेला होता. त्यामुळे सुद्धा ऐतिहासिक दृष्ट्या आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा ही संस्कृती अतिशय जास्त महत्वाची ठरते. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट. ठीक आहे. आता आपण एकदम फास्ट मध्ये या संस्कृतीचे नेमके स्वरूप कशा प्रकारचे होते, नगर रचना कशा प्रकारची होती, एकदम फास्ट रिव्हिजन टाइप मध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहित आहे की आद्य ऐतिहासिक संस्कृती आहे, त्याचबरोबर ही एक नागरी संस्कृती आहे. ठीक आहे. या संस्कृतीमध्ये लोखंडाचा वापर आपल्याला पाहायला भेटत नाही, तर ब्रॉन्झ म्हणजे कांस्य या धातूचा वापर आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर तांब्याचा देखील वापर आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. इकॉनॉमीची गोष्ट केली तर कुठलेही नाणी किंवा कॉइन्स आपल्याला पाहायला भेटत नाहीत, तर बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीनेच व्यापार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. आणि वजने, विटा किंवा नगररचना या सर्वांचं प्रमाणीकरण करण्यात आलं होतं, म्हणजे काय स्टँडर्डायझेशन करण्यात आलं होतं. ठीक आहे. म्हणजे 1400 साइट्स वरती प्रत्येक म्हणजे वेट आहेत ना, स्टँडर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला एक युनिफॉर्मिटी बघायला भेटते पूर्ण हडप्पन संस्कृतीच्या वेगवेगळ्या साइट्स मध्ये सुद्धा. क्लॅरिटी आहे. ही एक माहिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय तर नगररचना आणि वास्तुकला कुठल्या प्रकारची होती. पुढे जाण्याआधी नागरी संस्कृतीबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. ठीक आहे. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ही एक नागरी संस्कृती आहे किंवा एखादी ग्रामीण संस्कृती आहे, तर कुठल्या पॅरामीटर्स वरती किंवा कुठल्या वैशिष्ट्यावरती आपण हे ठरवतो की बाबा ही नागरी संस्कृती आणि ही ग्रामीण संस्कृती आहे.
तर बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं बाबा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स मध्ये राहिले किंवा मोठे मोठे चांगले कपडे घातले किंवा समजा आपण आजचं जरी उदाहरण घेतलं, ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल लेट्स से मंथन आय.एस. नांदेडची अकॅडमी आहे. तर नांदेडचा जो भाग आहे तो अर्बन आहे आणि नांदेडच्या आसपासची जी खेडेगाव आहेत ती ग्रामीण आहेत. त्याला डिफाईन करणारे पॅरामीटर्स काय आहेत? का तर शहरातले लोक मोबाईल वापरतात, शहरातले लोक चांगले कपडे घालतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स मध्ये राहतात, त्यांना चांगले डांबरी रोड्स आहेत म्हणून ते शहरी झाले का? किंवा ते चांगले एज्युकेटेड आहेत म्हणून ते शहरी झाले का? आय मीन ग्रामीण भागातले लोक तेवढे जास्त एज्युकेटेड नसतात, ठीक आहे, ते धोती आणि पैजामा घालतात, या सगळ्या गोष्टी घालतात, त्यामुळे ते ग्रामीण झाले का? तर असं नाहीये. तर बेसिकली ग्रामीण आणि शहरी किंवा नागरी संस्कृती हे डिफाईन करण्याचे नेमके पॅरामीटर्स काय? ते वैशिष्ट्य असू शकतात, पण डिफाईन कसं करायचं की ही संस्कृती नागरी आहे आणि ही संस्कृती ग्रामीण आहे? तर बेसिकली सिंपल सांगतो, अशी संस्कृती किंवा अशी व्यवस्था की ज्या ठिकाणी लोकांची जी अर्थव्यवस्था आहे, ठीक आहे, ती प्राथमिक आर्थिक गोष्टींवरती अवलंबून आहे. ठीक आहे, म्हणजे काय? प्रायमरी सोर्सेसचा वापर करून अर्थव्यवस्था चालते. म्हणजे जास्तीत जास्त लोक जे आहेत ना ते प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये इंडल्ज्ड आहेत. क्लॅरिटी आहे? म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर बघितलं आपण तर बेसिकली जास्तीत जास्त लोक ही शेती करतात. ठीक आहे, प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर नैसर्गिक साधनांचा वापर करून उत्पादन करणे, त्याला प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. क्लॅरिटी आहे? जमीन नैसर्गिक साधन आहे, पाऊस नैसर्गिक साधन संपत्ती आहे, सगळ्या गोष्टी या नैसर्गिकरित्या आपल्याला अवेलेबल आहेत. तर या गोष्टींचा वापर करून जेव्हा आपण उत्पादन करतो त्याला आपण प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. पण जे लोक या प्रायमरी ऍक्टिव्हिटीमध्ये इंडल्ज्ड असतात त्या लोकांना ग्रामीण संस्कृतीचे लोक असं म्हटलं जातं. हडप्पा, तुम्ही म्हणता तर हडप्पामध्ये शेती नव्हती का? हडप्पामध्ये शेती होती. हडप्पाच्या आसपासचे गावं, त्या शहराच्या आसपासचे गावं शेती करायचे, पण त्या शहरामध्ये जे लोक होते ना ते शेती करत नव्हते, ते व्यापारामध्ये जास्त इंडल्ज होते. व्यापार जे आहे ती सेकंडरी इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी आहे. हिडिंग माय पॉइंट ऑफ नॉट? इथे मी काय म्हणतोय ते, ठीक आहे, आता त्या सेकंडरी किंवा आपण टर्सरी इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणतो, कारण का ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ठीक आहे, ते व्यापार करतात. समजते मी काय म्हणतोय ते? तर ते प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये इंडल्ज नाही आहे. त्याच्यामुळं या पॅरामीटरवरती आपण हडप्पा संस्कृतीला शहरी अर्थव्यवस्था किंवा शहरी संस्कृती असं म्हणतो. क्लॅरिटी आहे? त्याच्यामुळे कधी जरी प्रश्न विचारला तर इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने असा आन्सर द्यायचं. त्याच्यानंतर मग सोशल गोष्टीवरती यायचं ऑब्व्हियसली. सोसायटीमध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली भाजलेल्या विटांचे तुम्हाला घरं बघायला भेटतात. मल्टी स्टोरी म्हणजे 1 मजली, 2 मजली, 3 मजली तुम्हाला घरे बघायला भेटतात. ठीक आहे, त्याचबरोबर त्या नगरांची प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी तुम्हाला नगरपालिकेसारखं एखादं इन्स्टिट्यूशन असल्याचे पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतात. तर या सगळ्या ही जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ती एका नागरी संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. पण एखादी संस्कृती नागरी का ग्रामीण हे ठरवण्यासाठी पॅरामीटर जे असतं ते बेसिकली तिथल्या लोकांची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असते. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, तर नेक्स्ट पैलू काय? तर नगररचना आणि वास्तुकला. तर ग्रिड पॅटर्न मध्ये आहेत घरं, म्हणजे बेसिकली काय? तर रस्ते जे आहेत ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. ठीक आहे, समजा हा रस्ता आहे तर घरं जे असतात ते या ब्लॉक्स मध्ये असतात. क्लॅरिटी आहे? तर सगळे जे रस्ते असतात ना ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. दॅट इज नोन ॲज ग्रीड पॅटर्न. ठीक आहे, किल्ला बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा सीतादेल वरचं शहर म्हणजे हे जे सिटी होती किंवा हे जे लोकॅलिटी होती ती थोडंसं जमिनीपासून वरच्या प्लॅटफॉर्मवरती बांधलेली होती. ठीक आहे, तर इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की ही एक सामाजिक विभाजनाचा पुरावा आहे. म्हणजे काही लोक जे इकॉनॉमिकली वेल ऑफ असतील म्हणजे आर्थिक दृष्ट्या प्रगल्भ असतील, महत्वाचे लोक किंवा महत्वाच्या व्यक्तींची घरं जी असतील ते आपल्याला सीतादेल मध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, आणि दुसऱ्या सेक्शनची म्हणजे कमी महत्वाच्या लोकांची घरे जी असतात ती आपल्याला खालच्या शहरामध्ये बघायला भेटतात. ठीक आहे, या पुराव्यावरून हे सिद्ध होते. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य काय? बेसिकली भाजलेल्या विटांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केलेला बघायला भेटतो. ठीक आहे, फक्त एक अशी एकमेव साईट आहे ढोलविरा ज्या ठिकाणी घरांचं बांधकाम करताना दगडाचा वापर केलेला पाहायला भेटतो. ठीक आहे, आता आयोग या ठिकाणी ट्रॅप सेट करू शकते. ठीक आहे, हे कॉमन फीचर आहे की बाबा हडप्पन संस्कृतीमध्ये घरे बांधण्यासाठी भाजलेल्या विटांचा वापर करण्यात आला होता. पण अशी एकमेव साईट आहे ढोलविरा किंवा धोलविरा
ज्या ठिकाणी भाजलेल्या विटांच्या ऐवजी दगडांचा वापर करून घरे बांधण्यात आली होती. ठीक आहे. मी काय म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, की जे कॉमन आहे किंवा नॉर्मल आहे किंवा जे युनिफॉर्म आहे सगळ्या साईटसाठी, त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता कमी असते. पण ज्या साईट बद्दल असं काही स्पेशालिस्टी असते, त्या साईटवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस वाढतात. तर हे मेमराईज करून ठेवायचं की ढोलविरा असं एकमेव साईट आहे ज्या ठिकाणी आपल्याला दगडाचा वापर केलेला पाहायला भेटतो. ठीक आहे. त्याचबरोबर प्रगत अशी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे काय ड्रेनेज सिस्टीम बघायला भेटते. इव्हन आज आपली नगरपालिका गटार दुरुस्त करत नाही. गटारे आपली जागोजाग उघडी पडलेली असतात. पण या काळामध्ये गटारे जी होती, जी ड्रेनेज लाईन होती, ती पूर्णपणे झाकलेली होती. एवढंच नाही, प्रत्येक घरातून निघालेली ड्रेनेज लाईन ही रस्त्यावरती एका मोठ्या ड्रेनेज लाईनला जॉईन व्हायची. आणि त्याचबरोबर ही ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यासाठी किंवा याचं मेंटेनन्स करण्यासाठी मॅन होल्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजे बघा किती प्रगत आणि प्री प्लॅनिंगने या नगरांची रचना केली होती. ठीक आहे. इव्हन त्या प्रकारचं प्लॅनिंग आपल्याला आजच्या नगरपालिका सुद्धा बघायला भेटत नाही. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, मोठी कोठारे. सो ऑब्व्हियसली येस, एक गोष्ट समजून घ्या. एक सिंपल तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो जिथं हिस्ट्री फार सिंपल होऊन जाईल. ठीक आहे. एव्हरी चेंज कम्स विथ द चेंज इन द इकॉनॉमी. ठीक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चेंज झाला की समाजामध्ये चेंज होणं बंधनकारक आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये चेंज होणारच, धर्मामध्ये चेंज होणारच, संस्कृतीमध्ये सुद्धा चेंज होणारच. जसा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये चेंज झाला, या सगळ्या गोष्टी सुद्धा बदलणार. ठीक आहे. आधी आपण बघितलं, तो मानव होता तो भटकं जीवन जगायचा. ठीक आहे. त्याची जी अर्थव्यवस्था बेसिकली अस्तित्वामध्ये नव्हतीच, फक्त आज काय खायचं त्याचा फक्त शोध घ्यायचा. हळूहळू त्याला हे समजलं की हे जे अन्न आहे ते मी स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय, अर्थव्यवस्था चेंज झाली. देयर इज द चेंज इन द इकॉनॉमी. म्हणजे जे त्याचा पहिला जो वेळ होता जो की पूर्ण अन्न शोधण्यासाठी जायचा, आता तो वेळ तो बाकीच्या कामामध्ये सुद्धा लावू शकतो. वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी लावू शकतो. कशामुळे चेंज झाला? बिकॉज ऑफ द चेंज इन द इकॉनॉमी. नेक्स्ट काय झालं, हळूहळू मानवाने स्थिर जीवन जगण्यास सुरुवात केली. ठीक आहे. शेती करण्यास सुरुवात झाली. जसं शेती माणसाने सुरुवात केली, अर्थव्यवस्था चेंज झाली. शेतीसाठी पिकांचं उत्पादन होईपर्यंत मानवाला एका जागी राहणे बंधनकारक होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे घरं बांधणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर घरं बांधणारे कारागीर, गवंडी लोक, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या लोकांची गरज भासू लागली. क्लॅरिटी आहे. एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं की जमिनी खाली कसं घर बांधायचं. ठीक आहे. चिखला आणि दगडापासून घर कसं बांधायचं, गोलाकार आणि आयताकृती घरे कशी बांधायची, या सगळ्या गोष्टी कशामुळे विकसित झाल्या? बिकॉज ऑफ द चेंज इन द इकॉनॉमी. इकॉनॉमी काय झाली, जी की पहिले नोमॅडिक होती, कलेक्शन ऑफ फूड होतं, आता शेती, ऍग्रिकल्चर. ठीक आहे. आता हडप्पामध्ये काय झालं, बेसिकली शेतीचं उत्पादन एवढं जास्त वाढले. ठीक आहे, की गरजेपेक्षा जास्त किंवा जेव्हा आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन व्हायले. आता हे उत्पादन स्टोअर करण्यासाठी मोठ्या मोठ्या ग्रेनरीज म्हणजे धान्याची कोठारे आपल्याला बघायला भेटतात. जेव्हा तुमचं पोट भरतं, तुमच्या बेसिक उपजीविकेच्या गरजा भागतात, तेव्हा तुम्ही पुढच्या गोष्टीकडे जाता. दॅट इज नथिंग बट ट्रेड, व्यापार, कॉमर्स. ठीक आहे. अगेन आय एम सेइंग, इकॉनॉमीमध्ये चेंज झाला. हडप्पामध्ये इकॉनॉमी परत शेतीकडून कुठे गेली, ट्रेडकडे गेली. मग ट्रेडमधून अधिक जास्त पैसा आला. मग त्या पैशामुळे काय झालं, जे सामाजिक लाईफस्टाईल आहे ती अधिक जास्त भौतिक बनली, मटेरियलिस्टिक बनली. त्याच्यामुळे हडप्पामध्ये लोकांनी दागदागिने घातलेले, मेकअप वगैरे केलेला, इव्हन आपल्याला आरसा, लिपस्टिक, या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. का? हे नागरी जीवनाचे पैलू आपल्याला का बघायला भेटतात? बिकॉज ऑफ द चेंज इन द इकॉनॉमी. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा की इकॉनॉमीमध्ये चेंज झाल्याबरोबर सामाजिक आयुष्य बदलतं, राजकीय, धार्मिक आणि प्रशासकीय आयुष्य सुद्धा बदलतं. इव्हन मी याचा एक रिअलिस्टिक एक्झाम्पल सुद्धा देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, लव्ह मॅरेज इलिगल नाहीये भारतामध्ये, क्लॅरिटी आहे. पण तेच एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुला मुलींनी केलं तर समाज कसा बघतो, की नाही 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 नाही, तुम्ही लव्ह मॅरेज नाही करू शकत, इंटरकास्ट मॅरेज नाही करू शकत, समजतंय. पण तेच एका श्रीमंत कुटुंबामधल्या मुला आणि मुलींनी केलं तर ते ऑटोमॅटिकली मान्य होऊन जातं. ठीक आहे. म्हणजे समाज तोच आहे, रूल्स तेच आहेत, पण बिकॉज ऑफ द इकॉनॉमी ते रूल्स चेंज झालेले. क्लॅरिटी आहे. समजतं मी काय म्हणतो ते. तर मग इकॉनॉमी चेंज करा, तुमच्यासाठी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय नियम सुद्धा तुमच्यासाठी चेंज होतील. क्लॅरिटी आहे. ओके. त्याचबरोबर
मोहेंजोदाडो या ठिकाणी आपल्याला महास्नानगृह सुद्धा पाहायला भेटलेला आहे. आता अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की पूर्ण हडप्पन स्थळामध्ये जे की आपल्याला 1400 साईट्स भेटल्या होत्या, त्या कुठल्याही साईट वरती आपल्याला कुठल्याही मंदिराचे अवशेष मिळालेले नाहीयेत किंवा कुठल्याही धार्मिक इमारतीचे अवशेष मिळालेले नाहीयेत. ठीक आहे. मग यावरनं आपल्याला असा अंदाज लावता येतो का की बाबा हडप्पन संस्कृतीतले लोक कुठल्या देवाला मानतच नव्हते? तर नाही. आपल्याला पशुपती सील मिळालेला आहे. ठीक आहे. आपल्याला मातृदेवतेची मूर्ती मिळालेली आहे. त्याचबरोबर लोक निसर्ग देवतेची पूजा करत होते, हे सुद्धा आपल्याला एव्हिडन्स भेटलेले आहेत. मग मंदिराची आपल्याला कुठला एव्हिडन्स नाहीये किंवा कुठल्याही धार्मिक इमारतीचा आपल्याला पुरावा भेटलेला नाहीये. तर यावरून आपल्याला हे अंदाज लावता येतो की मे बी पूजा करणे किंवा डिवोशन करणे किंवा धर्म जे आहे ते तुमचं खाजगी गोष्ट आहे, पब्लिक नाही आहे. जे तुम्ही ज्या कुठल्या देवाची पूजा करता, तुम्ही ज्या कुठल्या मार्गाने तुम्ही भक्ती करता, तो तुमचा खाजगी, इट इज युअर पर्सनल मॅटर, तुमचं खाजगी मॅटर आहे. ठीक आहे. पण प्रत्येकाच्या घरामध्ये मे बी देव असतील, पब्लिकली कोणी येऊन पूजा करत नसेल, हा अंदाज आपल्याला लावता येतो. क्लॅरिटी आहे. तर आपल्याला मंदिराचे कुठलेही अवशेष त्या ठिकाणी मिळालेले नाही आहेत. नेक्स्ट आपण शेती आणि पशुपालन डिस्कस केलं तर मुख्य पिके जी होती ती गहू, सातू. ठीक आहे. इतर पिके रागी, बाजरी, मोहरी. ठीक आहे. तांदूळ जे आहे ते मर्यादित ठिकाणी भेटले. कुठे भेटले? लोथल आणि रंगपूर. आता हे हायलाइटचा पार्ट आहे. अगेन ट्रॅप झोन आहे. क्लॅरिटी आहे. तर फक्त लोथल आणि रंगपूर. कापूस उत्पादन करणारे हडप्पावासीय सर्वात पहिले उत्पादक होते. म्हणजे हडप्पाच्या आधी आपल्याला कापूस उत्पादन झालेलं बघायला भेटत नाही भारतामध्ये. क्लॅरिटी आहे. समजते? सगळ्यात पहिल्यांदा कोणी उत्पादन केलं कापसाचं? तर हडप्पा. त्याचबरोबर नांगरांसाठी बैलाचा वापर आहे. आपल्याला कुठल्याही नांगराच्या अवशेष भेटलेले नाहीयेत, पण लेकरांच्या खेळण्यामध्ये आपल्याला बैल आणि नांगरांच्या खेळणी आपल्याला बघायला भेटल्यात, मातीपासून बनलेले खेळणी. ठीक आहे. ठीक आहे. अफगाणिस्तानमध्ये शोतुर्घई या ठिकाणी आपल्याला कालव्यांच्या खुणा सुद्धा भेटल्यात, म्हणजे कॅनल्स फॉर इरिगेशन फॅसिलिटीज. ठीक आहे. आणि घोड्याचे कुठलेही निर्णायक पुरावे आपल्याला मिळालेले नाही आहेत. म्हणजे काय, तर हडप्पन लोकांना घोडा माहिती होता का नव्हता? तर नव्हता. सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे. तर घोड्याचे कुठलेही अवशेष आपल्याला हडप्पन संस्कृतीच्या उत्खननामध्ये बघायला मिळालेले नाही आहेत. तर मी वारंवार म्हणतोय की हडप्पा संस्कृतीमधील जे लोक होते ते सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त होते, म्हणजे व्यापारामध्ये व्यस्त होते. तर हा व्यापार कोणासोबत करायचे? मेसोपोटेमिया, अफगाणिस्तान, मध्य आशिया, ओमान, बहरीन. ठीक आहे. आयात काय व्हायचं? सोने. कुठून? इराण आणि दक्षिण भारतातून. कथिल आणि लॅपिस लाजुली कुठून? अफगाणिस्तान. ठीक आहे. जेड म्हणजे काय? पन्ना. कुठून? मध्य आशिया. निर्यात काय व्हायचं? सागवान, शिशे, काश्मीर आणि त्याचबरोबर धान्य सुद्धा निर्यात व्हायचं. म्हणजे काय, बेसिकली आपण गरजेच्या गोष्टी पाठवतोय आणि चैनीच्या गोष्टी मागवतोय. ठीक आहे. मटेरियलिस्टिक गोष्टी आपण मागवतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे मटेरियलिझम किंवा भौतिक गोष्टींवरती जास्त पैसा खर्च करणं किंवा भौतिक गोष्टींच्या जास्त आहारी जाणं हे सुद्धा हडप्पा संस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर सगळ्यात जास्त कुठल्या सोर्स पासून आपल्याला माहिती भेटते ते म्हणजे मुद्रा. दॅट इज नथिंग बट सील्स. आता या सील्स वरती लिहिलेलं आहे, पण मी आधी पण सांगितलं की जी लिपी आहे ती अजून आपण ओळखू शकलो नाही. त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपल्याला अजूनही वाचता येत नाही. त्यामुळे या कालखंडाला आपण आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणतो. ठीक आहे. पण वाचता जरी नाही आलं तरी या सील्स मधून आपल्याला या संस्कृतीच्या जीवनाबद्दल, जीवनमानाबद्दल बरीचशी माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे. तर हे सील्स कशा प्रकारचे होते? ऑब्व्हियसली चौरस मुद्रेचे होते. कुठल्या गोष्टीपासून बनवायचे? तर स्टिटाईट. ठीक आहे. या सील्स वरती नेमके कुठले प्राणी कोरलेले होते? हत्ती, वाघ, गेंडा, हरिण, मेंढी. घोडा नाहीये. लक्षात ठेवा, कुठल्याही सील वरती आपल्याला घोडा बघायला भेटलेला नाहीये. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? आपल्या नॉर्मल जीवनामध्ये घोडा 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 आपल्याला माहित आहे. आपल्याला वाटतं की हा हडप्पामध्ये घोडा असेलच ना, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण नाही. हे फॅक्ट नेहमी हायलाइट करायचं, घोडा कुठल्याही सील वरती आपल्याला बघायला भेटलेला नाहीये. तुम्ही या सीलचा नेमका वापर कशासाठी व्हायचा? तो आपली व्यापारी ओळख. ठीक आहे. की हा जो माल आहे तो कुठून कुठून चाललाय आणि तो कोणाच्या मालकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कला आणि हस्तकलेमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते? तर लॉस्ट वॅक्स टेक्निक.
कांस्य उत्काम म्हणजे लॉस्ट वॅक टेक्निक ही एक टेक्निक आहे. त्या टेक्निकचा वापर करून कांस्य धातूपासून मूर्त्या बनवून आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, म्हणजे काय बेसिकली पहिले मेणाचं बनवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर वरतून किंवा त्याच्या आतमध्ये कांस्य धातू पिघळून टाकायचा आणि नंतर तो वॅक्स जो असतो तो वितळून टाकायचा. अशा पद्धतीने काय होईल, तुम्हाला त्या आकाराची कांस्य धातूपासून मिळालेली मूर्ती बघायला भेटेल. क्लॅरिटी आहे. तर अशा कुठल्या कुठल्या मूर्ती, तर एक नर्तकीची मूर्ती बघायला भेटलेली आहे. कुठं भेटलेली आहे, मोहेंजोदाडो. ठीक आहे, त्याचबरोबर मणी बनवणे, तर हे आपल्याला सगळ्यात जास्त कुठं भेटलेत, तर चन्नुदाडो आणि लोथल. मृदभांडी काय वैशिष्ट्य आहे, तर काळ्या डिझाईनची लाल भांडी आहे. म्हणजे काय, भांड्यांचा कलर लाल आहे, त्याच्यावरती काळ्या रंगाने डिझाईन केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फासे, खेळणी आणि वाद्य या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत हडप्पन संस्कृतीच्या कला आणि हस्तकलेच्या अवशेषामध्ये. सामाजिक आणि धार्मिक जीवन, ऑब्व्हियसली मी आधी मगाशी बोललोय की निसर्ग पूजेचे अवशेष बघायला भेटतात. मात्र देवतेचा आपल्याला मूर्ती मिळालेली आहे. ठीक आहे, पशुपती म्हणजे आद्य शिव, म्हणजे भगवान महादेवाचं स्वरूप असलेल्या पशुपतीनाथाचं प्रतिकृती असलेलं आपल्याला एक सील बघायला भेटलेलं आहे. इतिहासकारांचा असा अंदाज आहे की ती मे बी भगवान शिवाची म्हणजे भगवान महादेवाची पशुपतीनाथ या रूपामध्ये असलेलं सील आहे. ठीक आहे, त्याचबरोबर लिंगाची पूजा होत असलेलं आपल्याला अवशेष भेटतात का, बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे लिंग मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यावरून असं समजता येते की बाबा हे लोक लिंगाची पूजा करणारे होते. त्याचबरोबर पिंपळ झाडाची पूजा. ठीक आहे, दफनविधी आहे, म्हणजे काय तर मरणोत्तर जीवनावरती विश्वास आहे. पण कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये आपल्याला मंदिरे बघायला भेटत नाहीत. या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या खाजगी स्वरूपामध्ये लोक करत असतील. ठीक आहे, तर हडप्पन संस्कृतीच्या राज्य व्यवस्थेबद्दल काय म्हणता येईल, तर आपल्याला कुठल्याही राजाचा पुरावा बघायला भेटत नाही. ठीक आहे, पण नेमका प्रश्न हा निर्माण होतो की बाबा ही एक नागरी व्यवस्था आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे, हे पूर्णच्या पूर्ण सगळा व्यापार आहे. या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी कुठली तरी ऑथॉरिटी पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर मग इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की एक म्युन्सिपाल्टी टाईप एक ऑथॉरिटी त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, पण आपल्याला कुठल्याही राजाचा पुरावा भेटला नाही. आणि ऑब्व्हियसली ही सगळी शहरं व्यापाऱ्यांनी मिळून बसवलेली होती. बेसिकली ती व्यापाराच्या अर्थव्यवस्थेवरती आधारित होती. म्हणून देखील इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मे बी व्यापारी वर्गाकडून या हडप्पन संस्कृतीचं शासन केलं जात असावं. क्लॅरिटी आहे. ठीक आहे, लिपी, येस, परत डिस्कस करायची गरज नाहीये. चित्रलिपी आहे, पिक्टोग्राफिक आहे, म्हणजे लेटर्स नाही आहेत. ठीक आहे, चित्राच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे की मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अजूनही आपण तिला डिसफर नाही करू शकत आहे की नेमकं या लोकांनी काय लिहिलंय आपण अजूनही सांगू शकत नाही, कारण का लेटर्स नाही आहेत, अक्षर नाही आहेत, चित्र आहे. क्लॅरिटी आहे. येस, उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. क्लॅरिटी आहे. तर ही काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, हडप्पन संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूबाबत. ठीक आहे, तर कधी प्रश्न आलेला आहे, एमपीएससी प्री 2017 प्रश्न काय, खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीमधील मुद्रा बनविण्यासाठी वापरात आला. ऑब्व्हियसली आताच आपण बघितलेलं आहे स्ट्रीटाईट. येस, या दगडापासून सील्स वगैरे बनवले, हा मऊ दगड आहे. क्लॅरिटी आहे. ठीक आहे, तर ठराविक ठळक पीवायक्यू बेस्ड फॅक्ट्सचं अनालिसिस करायचं आणि त्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आणि फास्ट रिव्हिजन करायचं. जास्त वेळ वाया घालवायचा नाही, कारण का एन्शियंट आणि मिडिवलचा कॉस्ट टू बेनिफिट रेशो जो आहे तो अत्यंत कमी आहे. सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड. क्लॅरिटी आहे. 2017 मध्ये प्रश्न विचारलाय आणि तो दगडाबद्दल विचारलेला आहे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, येस, जसं मी आधी म्हटलं होतं की या सगळ्या संस्कृतीबद्दल आयोगाने पुराव्यांवरती जास्त क्वेश्चन विचारलाय रादर दॅन कुठल्या थेरीवरती किंवा कुठल्या सिद्धांतावरती. ठीक आहे, जसं आपण ताम्रपाषाण युगामध्ये किंवा अश्मयुगामध्ये आपण महत्वाच्या स्थळांचा अभ्यास केला आणि ते रिवाइज केलं, तसंच आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या महत्वाच्या स्थळांचा सुद्धा अभ्यास करायचा आणि रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं स्थळ ते म्हणजे हडप्पा, आणि हे सगळ्यात पहिल्यांदा डिस्कवर झालं म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं देखील म्हटलं जातं. ठिकाण काय,
पंजाब, पाकिस्तान, रावी नदीच्या किनारी. ठीक आहे. काय वैशिष्ट्य आहे? शोधलेले पहिले हडप्पा स्थळ आणि तटबंदी असलेला बालेकिल्ला. म्हणजे काय? सितादेलला या ठिकाणी आपल्याला तटबंदी असलेली बघायला मिळते. इथले प्रमुख शोध काय आहेत? कोठारे, बैलगाड्या, वाळूच्या दगडाच्या मानवी मूर्ती, देवीची मूर्ती. ठीक आहे. मात्र देवतेची क्लॅरिटी आहे. ही या ठिकाणचे प्रमुख शोध आहेत. नेक्स्ट काय? मोहेंजोदाडो. अजून एक इम्पॉर्टंट साईट आहे, हे कोणी विसरत नाही, विसरायला पण नाही पाहिजे. कुठे मिळालेली आहे? सिंध, पाकिस्तान, सिंधू नदी. ठीक आहे. हडप्पा संस्कृतीमधील बाकीच्या शहरापेक्षा मोहेंजोदाडो जे आहे ते सर्वोत्तम नियोजित असं शहर आहे. ठीक आहे. ज्या कुठल्या आपण अर्बन फीचर्सची गोष्ट करतो ना, तेव्हा आपण बेसिकली मोहेंजोदाडोची गोष्ट करत असतो. ठीक आहे. सांडपाणी असेल, ठीक आहे, सार्वजनिक वास्तुकला असेल, या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या मोहेंजोदाडोशी निगडीत आहेत. या ठिकाणी काय काय मिळाले? महास्नानगृह. हे वारंवार विचारले, खूप वेळा येते, त्यामुळे हे विसरण्याचा चान्सच नाहीये. ठीक आहे. नर्तकीची मूर्ती कांस्यापासून बनलेली, मोहेंजोदाडो. पुरोहिताची मूर्ती मोहेंजोदाडो, स्टिटाईट पासून बनलेली. ठीक आहे. पशुपती मुद्रा मोहेंजोदाडो, विणलेला कापूस, कोठार मोहेंजोदाडो. क्लॅरिटी आहे? पटकन रिव्हिजन करून घ्यायचं, जास्त लोड नाही घ्यायचं. नेक्स्ट काय? कालीबंगन. कुठली आहे? राजस्थान, घग्गर नदी. ठीक आहे. मी ऑलरेडी सांगितलं होतं की या सगळ्या संस्कृती ज्या असतात त्या पर्टिक्युलर जॉग्राफिकल रिसोर्सेसच्या आसपास असतात. जेव्हा आपण ताम्रपाषाण युगाची गोष्ट करत होतो की नॉर्थ इंडियामध्ये जास्त प्रमाणात बघायला भेटतात, साऊथ इंडियामध्ये बघायला भेटत नाही. का? कारण का तांब्याचे रिसोर्सेस साऊथ इंडियामध्ये फार कमी आहेत का नाहीतच. नॉर्थ इंडियामध्ये जास्त बघायला भेटतात. त्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र म्हणजे वेस्टर्न इंडियाचा काही भाग, या उत्तर प्रदेश, या ठिकाणी आपल्याला जास्त ताम्रपाषाण युगाच्या साइट्स बघायला भेटतात. आणि त्याचबरोबर कुठलीही संस्कृती निर्माण होण्यासाठी, तिचा विकास होण्यासाठी रिसोर्सेसचं असणं फार आवश्यक असतं. ज्यामुळे नदी असेल, सुपीक जमीन असेल, या सगळ्या गोष्टींची फार जास्त आवश्यकता असते. कारण का या इकॉनॉमिक बॅकअप शिवाय कुठलीही संस्कृती फ्लरिश करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल, जी प्रत्येक महत्वाची आणि मोठी साईट आहे ती कुठल्या ना कुठल्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे. त्याच्यामुळे आयोग असा सुद्धा प्रश्न निर्माण करू शकतो, रावी नदी, सिंधू नदी, घग्गर नदी, भोगवा नदी एका कॉलम मध्ये, हडप्पा, मोहेंजोदाडो, कालीबंगन, लोथल वेगळ्या कॉलम मध्ये, आणि मनेल जोड्या लावा. क्लॅरिटी आहे? त्यामुळे कुठल्या नदी किनारे कुठलं स्थळ बघायला भेटतं ते सुद्धा लक्षात ठेवणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर कालीबंगन लिटल मिनिंग म्हणजे काय? काळी बांगडी. ठीक आहे. लक्षात ठेवा, कालीबंगन तर लिटल मिनिंग काय होतो? काळी बांगडी. ठीक आहे. म्हणजे काय होईल? हडप्पा संस्कृतीमध्ये कुठल्या स्थळामध्ये बांगड्या बनवायच्या? कालीबंगन. क्लॅरिटी आहे? एक ट्रिक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? शेती आणि धार्मिक जीवनाचे पुरावे बघायला भेटतात. काय काय भेटलं या ठिकाणी? नांगरलेले शेत बघायला भेटलं, अग्निपूजा करण्यासाठी वेदी काही ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत, उंटाची हाडे भेटली, लाकडी नांगर मिळाला, टेराकोटा केकवरील शिंगे असलेली देवता सुद्धा बघायला भेटली. क्लॅरिटी आहे? पशुपती नाही, पशुपती मोहेंजोदाडोमध्ये बघायला भेटले, त्याच्यामुळे इथं कन्फ्युज नाही व्हायचं. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, लोथल गुजरात. कुठली नदी? भोगवा नदी. बंदर शहर आहे आणि हे एक व्यापारी केंद्र आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला कुठले प्रमुख शोध भेटलेत? कृत्रिम गोदी म्हणजे डॉकयार्ड सॉरी, तांदळाचे टर्फल, मनी बनवण्याचा कारखाना किंवा दुकान, काही पर्शियन मुद्रा, बुद्धिबळ खेळल्याचा पुरावा, आणि हस्तिदंतीची मोजपट्टी. म्हणजे काही जे तुमचे ऑर्नामेंट्स असतील किंवा काही जे मनी असतील ते हत्तीच्या दातापासून सुद्धा बनवलेले आहेत. तर प्रमुख केंद्र कुठलं आहे? लोथल गुजरात मधलं. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, धोलविरा अगेन गुजरात. ठीक आहे. दगडी वास्तुकला मी ऑलरेडी म्हणलं होतं की एमपीएससी ट्रॅप करू शकते की प्रत्येक ठिकाणी भाजलेल्या विटांचा वापर केलाय, फक्त धोलविरामध्ये दगडी वास्तुकला आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनासाठी सुद्धा धोलविराची साईट आहे ती प्रसिद्ध आहे. काय बघायला भेटलं आपल्याला? पाण्याचे साठे, पावसाच्या पाण्याचे संकलन. शहर 3 भागामध्ये डिवाइड आहे. ठीक आहे. बाकीच्या साईट मध्ये शहर फक्त 2 भागात डिवाइड आहे. कुठल्या कुठल्या? एक तुमचा बालेकिल्ला म्हणजे काय? सितादेल, आणि दुसरा तुमचा लोअर रिजन किंवा खालचा एरिया.
क्लॅरिटी आहे. पण ढोलविरा असं एकमेव साईट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शहर जे आहे ते 3 भागामध्ये विभागलेलं बघायला भेटते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी खडकामध्ये कोरलेले महास्नानगृह बघायला मिळते. क्लॅरिटी आहे. मी परत रिपीट करतोय, ज्या गोष्टी नॉर्मल आहेत किंवा प्रत्येक साईटवरती कॉमनली मिळतात त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी असतात. पण ज्या गोष्टी पर्टिक्युलरली एका साईटवरती मिळतात किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी ती साईट फेमस असते त्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे विशेष वैशिष्ट्य प्रत्येक साईटची लक्षात ठेवा किंवा ते पाठच करा. चन्नू दडो कुठं आहे? सिंध, पाकिस्तान. औद्योगिक शहर आहे, मणी बनवण्याचे केंद्र आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मांजरीचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्याचे पावलं ठसे सुद्धा आहेत. बालेकिल्ला नसलेले एकमेव हडप्पा शहर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता आपण काय डिस्कस केलं की हडप्पाची जी शहरे होती ती 2 भागात डिवाइड होती, सितादेल मध्ये आणि लोअर टाउन मध्ये. ठीक आहे. धोलविरा असं एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी आपल्याला 3 भागामध्ये विभागलेलं बघायला भेटते. आणि त्याचबरोबर चन्नूदडो असं एकमेव साईट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सितादेल बघायला मिळत नाही. अगेन काहीतरी विशेष आहे, काहीतरी नवीन आहे जे की बाकीच्या साईट्स मध्ये बघायला भेटत नाही. एमपीएससी इथे सुद्धा ट्रॅप सेट करू शकते. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, राखीगडी, हरियाणा. घग्गरखोरे, भारतातील सर्वात मोठे हडप्पा स्थळ कुठला आहे? राखीगडी. ठीक आहे. अग्निपूजा करण्यासाठी विधी मिळालेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला मॅच्युअर हडप्पन फेस बघायला भेटतो. त्याचबरोबर मानवी सांगड्याचे अवशेष सुद्धा बघायला भेटते जे त्याचा आपण डीएनए अभ्यास केलेला आहे. कुठं? राखी गढी. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, सूरकोटडा कुठे आहे? गुजरात. ठीक आहे. सीमा आणि संरक्षण स्थळ. या ठिकाणी घोड्यांची हाडे. तुम्ही म्हणताय सर हडप्पन लोकांना घोडा माहिती नव्हता. ठीक आहे. घोड्यासारख्या प्राण्याची हाडे अद्याप हे फिक्स झालं नाही की तो घोडा होता का खेचर आहे का गाढव आहे. क्लॅरिटी आहे. प्राण्याची हाडे मिळालीत पण ती गाढवाची आहेत, खेचर आहेत का घोड्याची हे आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे घोड्याची असतील, काहीचं म्हणणं आहे गाढवाची सुद्धा असू शकतात. या व्यतिरिक्त कुठलाही घोड्याचा पुरावा आपल्याला मिळालेला नाहीये. एकच मिळालाय. ठीक आहे. आणि ते सुद्धा आपण कन्फर्म सांगू शकत नाही की घोड्याचाच आहे का नाहीये. कुंभातील दफन म्हणजे पॉट बरियल, म्हणजे डायरेक्ट माणसाला मातीमध्ये गाडायचं नाही, त्याला पहिले एका पॉटमध्ये टाकायचं ममी सारखं आणि मग तिथं दफन विधी करायचं. किंवा ख्रिश्चन मध्ये कॅस्केट मध्ये आपण त्याला दफन करतो ना, एक लाकडी कॅस्केट असतं त्याच्यामध्ये त्या माणसाला ठेवलं जातं आणि नंतर त्याचा दफन विधी केला जातो. या प्रकारचा दफन विधी आपल्याला कुठे बघायला भेटतो? सूरकोटडा. क्लॅरिटी आहे. तर असा प्रश्न आला, हडप्पन संस्कृतीमध्ये कुठल्या स्थळावरती घोड्याचे अवशेष मिळाले? ऑप्शन मध्ये असेल मोहेंजोदाडो, कालीबंगन, धोलविरा आणि सूरकोटडा. उत्तर काय ते? सूरकोटडा. अगेन ट्रॅप झोन होऊ शकतो आयोगाचा. तर बनाववाली हरियाणामध्ये संक्रमण कालीन स्थळ आहे. ठीक आहे. हडप्पा पूर्व आणि हडप्पा संस्कृती दोन्हीची पुरावे बघायला भेटतात. ठीक आहे. नेक्स्ट, तुत्का गेनडोर कुठं आहे? बलुचिस्तान. पश्चिमेकडील सर्वात दूरचे स्थळ, किनारी म्हणू शकतो आपण त्याला. अगेन काहीतरी स्पेशल आहे. पश्चिमेकडील सगळ्यात दूरचे स्थळ बॉर्डर सिटी आहे, बंदर शहर आहे. हडप्पा आणि बॅबिलोन मधील व्यापार दुवा. क्लॅरिटी आहे. ऑब्विसली पश्चिमेच्या एकदम सीमेवरचं शहर आहे त्याच्यामुळे काय होते व्यापारासाठी तो ऍज अ मीडियम म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. आमरी सिंध मध्ये आहे. सुरुवातीची हडप्पा वसाहत आहे. या ठिकाणी आपल्याला कायबिटाचे अवशेष मिळालेले आहेत. त्याच्यानंतर कोटदीजी अगेन सिंध, सुरुवातीचा हडप्पा टप्पा. चाकावर बनवलेली रंगीत मृतभांडी बघायला भेटतात या ठिकाणी आपल्याला. रोपर पंजाब, स्वातंत्र्यानंतर उत्खनन केलेले पहिले स्थळ आहे. कुठलं? रोपर. अगेन इम्पॉर्टंट, काहीतरी विशेष आहे. काय मिळाले? मानवासोबत दफन केलेला कुत्रा आणि सातत्य दर्शवणारे पुरावे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, मांडा, जम्मू काश्मीर, चिनाब नदीवरती. उत्तरेकडील सर्वात दूरचे स्थळ, हिमालयात हडप्पा संस्कृतीचा प्रसार. काय दर्शवते? हिमालयामध्ये झालेला हडप्पा संस्कृतीचा प्रसार. एक्सटेन्शन ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन अंटिल हिमालयाज. दायमाबाद, महाराष्ट्र, इम्पॉर्टंट. दक्षिणेकडील सर्वात दूरचे स्थळ, कांस्यरथ, गेंडा, हत्ती आणि म्हशीची शिल्पे मिळालेली आहेत.
क्लॅरिटी आहे, समजतंय? तर ही लिस्ट आहे, रिवाइज करा आणि पाठच करून घ्या. हे इम्पॉर्टंट, दायमाबाद इम्पॉर्टंट आहे कारण का ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि एमपीएससी विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, आता या टेबलवरती कन्फर्म क्वेश्चन एमपीएससीने विचारलेला आहे. ठीक आहे, अगेन पुरावे आणि फॅक्ट्स वरती एमपीएससीने क्वेश्चन विचारलेत रादर दॅन थेरी आणि कन्सेप्च्युअल. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय डिस्कस करतोय की कुठलं स्थळ कोणी आणि केव्हा डिस्कस केले. हडप्पा 1921, दयाराम सहानी. महत्वाचे शोध करायला कोठारे, बालेकिल्ला आणि युनिकॉर्न मुद्रा. आता युनिकॉर्न मुद्रा म्हणजे युनिकॉर्न आहे का? नाही, तो हम्प्ड बुल आहे. काय आहे? हम्प्ड बुल. ठीक आहे, हम्प बुल म्हणजे त्याचं जे खांद्यावरचं जे असतं ना उंच, हा, तो मोठा असतो, त्याला एकच शिंग आहे, त्यामुळे त्याला युनिकॉर्नशी कम्पेअर केलं जातं, बट युनिकॉर्न नाहीये. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, मोहनजोदडो सिंध, आर डी बॅनर्जी. काय शोध आहे? महास्नानग्रह, नर्तकी, पुरोहित राजा. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट, सुत्का गेनडोर, बलुचिस्तान 1929. ॲरेल स्टोन, चन्नुदडो, एन जी मुजुमदार, आमरी, एन जी मुजुमदार, कालीबंगन, ए एन घोष. क्लॅरिटी आहे? लोथल, आर राव, रोपर, वाय डी शर्मा, सुरकोटडा, जे पी जोशी आणि बनाववाली हरियाणा, आर एस बिश्त, धोलविरा, आर एस बिश्त, राखीगडी, सूरज भान आणि भगवान देव, मांडा, जे पी जोशी, दायमाबाद, बी पी बोपर्डीकर. ठीक आहे, ही एक अशी लिस्ट आहे. तुम्ही अजून एक लिस्ट तुमच्या नोट्समध्ये बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, जे पी जोशी यांनी किती स्थळात उत्खनन केलेलं आहे. क्लॅरिटी आहे? कुठले कुठले आले? सुरकुरडा आणि मांडा. त्याचबरोबर मुजुमदार यांनी कुठल्या कुठल्या स्थळांचं उत्खनन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल, लक्षात ठेवायला आणि पाठ करायला अजून जास्त सोपं जाईल. क्लॅरिटी आहे? तर हा अजून एक फार जास्त इम्पॉर्टंट असा टेबल आहे. ठीक आहे, कारण का याच्यावरती क्वेश्चन आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे 2017 मध्ये. क्लॅरिटी आहे? काय क्वेश्चन आहे? हडप्पा, मोहनजोदडो, चन्नुदडो आणि लोथल. सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये कायचा आन्सर आहे. ठीक आहे, हडप्पा कोणी केलं? दयाराम सहानी. तर अ चं 3 कुठं आहे? एकाच ठिकाणी आहे. दॅट्स इट. जास्त काही पुढचं बघायची गरजच नाही. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, सो यस, फॅक्ट बेस्ड फास्ट रिव्हिजन, टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट, येस, आता यावरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. मोस्ट प्रॉबेबल टॉपिक मध्ये येतो. ठीक आहे, आता हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कशा प्रकारे झाला, नेमका कुठल्या कारणामुळे झाला, याबाबत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांमध्ये किंवा इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. ठीक आहे, पण जे सर्वात मान्य केलं जाणारं जे कारण आहे ते म्हणजे बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल, त्याचबरोबर लोकांनी स्थलांतर केलं. ठीक आहे, या वेगवेगळ्या कारणांच्या एकत्रित परिणामामुळे हडप्पा संस्कृतीचा पूर्णपणे ऱ्हास झाला. ठीक आहे, या टेबलमध्ये आपण हे डिस्कस करतोय की नेमक्या कुठले सिद्धांत आहे आणि तो कोणी दिलाय. ठीक आहे, तो पहिला जो सिद्धांत आहे तो म्हणजे महापूर सिद्धांत. कोणी दिलाय? सर जॉन मार्शल, अर्नेस्ट मॅके, एस आर राव. हे काय म्हणतात की सिंधू नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे, कारण का आपल्याला कुठलं स्थळ आहे सिंधू नदीवरती? मोहेंजोदडो. क्लॅरिटी आहे? त्या वारंवार पुरामुळे काय झालं, सिटी बऱ्याच वेळा डिस्ट्रॉइड झाली आणि लोकांनी वारंवार परत परत ती सिटी परत बांधली. ठीक आहे, पण कुठे ना कुठे बाबा या गोष्टीला एक लिमिट होती, ज्यामुळे शहरांचं नुकसान झालं. आणि पुरावा काय, तर उत्खननामध्ये आपल्याला पुराच्या मातीचे जाड थर बघायला भेटलेले आहेत, लेयर्स बघायला भेटले आहेत. जवळपास 7 वेळा पूर आला, 7 वेळा शहर उद्ध्वस्त झालं, 7 वेळा लोकांनी पुन्हा बांधलं. क्लॅरिटी आहे? तर जॉन मार्शल काय म्हणतात की वारंवार येणाऱ्या महापुरामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. तर या ठिकाणी प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती एकच स्थळ आहे, मोहनजोदडो. बरोबर की नाही? ठीक आहे, बाकीच्यांचं काय, कालीबंगनचं काय, लोथलचं काय, ढोलविराचं काय? ठीक आहे ना, हे कारण ऑब्व्हियसली ऍप्लिकेबल आहे, पण कोणाला आहे? मोहनजोदडोला आहे. बाकीच्यांना ऍप्लिकेबल आहे का? नाही. त्याच्यामुळे पूर्ण हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासासाठी आपण हे कारण मान्य करू शकतो का? अजिबात नाही.
क्लॅरिटी आहे. नेक्स्ट काय, आर्य आक्रमण सिद्धांत. गार्डन चाइल्ड, मार्टिमर व्हीलर आणि स्टुअर्ट पिगॉट. ठीक आहे. आता या ठिकाणी या शास्त्रज्ञांचं किंवा इतिहासकारांचं काय म्हणणं आहे की बाबा हडप्पा संस्कृतीचे लोक आहेत ना, दे आर पीस लव्हिंग पीपल, म्हणजे ते शांतीचा पुरस्कार करणारे लोक आहेत. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषामध्ये आपल्याला कुठेही शस्त्रांचे अवशेष बघायला भेटले नाहीत किंवा ते फार कमी प्रमाणात बघायला भेटले. आणि जे आर्यन्स जे होते, जे भारतामध्ये बाहेरून आले, ते एक वॉरियर क्लास होते. ते घोड्यावरती आले, क्लॅरिटी आहे, आणि त्याचबरोबर ते शस्त्रास्त्र घेऊन आले. त्याच्यामुळे त्यांनी ही एक पॉसिबिलिटी दाखवली आहे की आर्यनच्या आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, कारण का या आर्यन लोकांनी हडप्पन लोकांची कत्तल केली. क्लॅरिटी आहे. अगेन याला पुरावा काय, तर मोहनजोदडो या ठिकाणी एकाच घरामध्ये 7 हाडाचे सांगडे भेटलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यातल्या एका हाडाच्या सांगड्यावरती एका वाराची खून आहे, म्हणजे वार केला धारदार शस्त्राने, त्या वाराची खून आपल्याला बघायला भेटलेली आहे. ठीक आहे. पण नंतर पडताळणी केल्यानंतर समजलं की हे 7 हाडाचे सांगडे आहेत, पण ते एकाच वेळी मेलेले नाही आहेत. वरचा सिद्धांत काय म्हणतोय की बेसिकली 7 वेळा पूर आला, पुरामध्ये माणसं मेली, थर बनला आणि त्या थरावरती परत सिटी निर्माण झाली. तर हे वेगवेगळ्या कालखंडामधले हे 7 मृतदेह आहेत आणि फक्त एकाच मृतदेहावरती आपल्याला वार केल्याची किंवा जखमेची खून आहे. यावरून आपण असं नाही म्हणू शकत की या आर्यन लोकांनी हडप्पन लोकांची कत्तल केली. त्याच्यामुळे हा सिद्धांत सुद्धा इतिहासकारांनी अमान्य केला. क्लॅरिटी आहे. अजून एक एव्हिडन्स काय, तर बेसिकली वेदामध्ये इंद्राला पुरंदर म्हणले, म्हणजे काय, किल्ले नष्ट करणारा, आणि बाले किल्ला म्हणजे काय, सीतादेल. तर ऑब्व्हियसली हे किल्ले नष्ट करणारा कोणतं पाहिजे, कुठले तरी किल्ले नष्ट केले पाहिजे. ठीक आहे. म्हणून त्यांनी असा अंदाज लावला की बाबा किल्ले नष्ट करणाऱ्यांचा देव आहे, म्हणजे काय, बेसिकली यांनी इथं आले आणि हडप्पन संस्कृतीमधले किल्ले यांनी नष्ट केले. पण याला कुठलाही ठोस असा पुरावा अद्यापही उपलब्ध नाहीये. त्यामुळे हा सिद्धांत पूर्णपणे अमान्य करण्यात आला. ठीक आहे. नेक्स्ट काय, हवामान बदल, शुष्कता. ठीक आहे. ऑरेल स्टेन आणि अमलानंद घोष यांनी काय म्हणे की पर्जन्यमानामध्ये घट झाली आणि हवामानातील कोरडेपणामुळे कुठं ना कुठं उत्पादन कमी झालं आणि त्यामुळे हडप्पन लोकांना स्थलांतर करावं लागलं आणि हळूहळू हडप्पन संस्कृतीचा आपल्याला ऱ्हास झालेला बघायला भेटू शकतो. ऑब्व्हियसली या सिद्धांतामध्ये थोडंफार काय होईना आपल्याला तथ्य बघायला भेटते. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही शहरं वसवता, तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जंगल नष्ट करता, तर कुठं ना कुठं जेव्हा तुम्ही जंगल कापता तेव्हा कुठं ना कुठं त्या गोष्टीचा परिणाम त्या तिथल्या पर्जन्यमानावरती होणारच आहे. ठीक आहे. त्यासाठी कारण तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन करायला लागले ना, आणि एवढी मोठी नागरी व्यवस्था सस्टेन करण्यासाठी तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती पिकं पण घ्यायला लागली, तर हळूहळू कुठे ना कुठे त्या जमिनीची सुपीकता सुद्धा कमी होईल ना. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. एक, पाऊस कमी झाला, हवेमध्ये कोरडेपणा वाढला, वरून शेतीचा ऱ्हास झाला. त्याच्यामुळे काय होईल, हे नागरी जीवन सस्टेन नाही होऊ शकणार. कारण नागरी जीवन सस्टेन होण्यासाठी उत्पादन हे सरप्लस लागतं. कोठारांमध्ये धान्य पाहिजे, तेव्हाच तुम्ही नागरी जीवन सस्टेन करू शकता, अन्यथा नाही. क्लॅरिटी आहे. तर हे कारण असू शकतं. नेमकं काय, नेक्स्ट काय, भौगोलिक बदल, नदी पात्रातील बदल. ठीक आहे. MR सहानी, HT लॅब्रिक आणि GS देओल असं म्हणतात की भूकंपामुळे आणि नदीने आपल्या प्रवाहामध्ये केलेल्या बदलामुळे हडप्पन संस्कृतीचा ऱ्हास झाला. नेक्स्ट काय, साथीचे रोग. कोण म्हणते, KUR केनेडी. आर्थिक ऱ्हास, व्यापाराची पडझड, आधुनिक इतिहासकार म्हणतात कारण का मेसोपोटेमिया सोबतच्या व्यापारात घट झाली. ठीक आहे. ऑब्व्हियसली शहरी जीवन टिकवून ठेवण्यासाठी व्यापारी या सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये इंडस राहणं फार इम्पॉर्टंट असतं. क्लॅरिटी आहे. जर ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू नसेल तर तुम्ही शहरी जीवन टिकवून ठेवू शकता का? ऑब्व्हियसली नाही. पर्यावरणीय ऱ्हास हा आधुनिक संयुक्त दृष्टिकोन आहे, कोणत्या एका याचं नाहीये, सगळ्यांनी मिळून हा कॉमनली पॉइंट ऑफ व्ह्यू काढलाय. जमिनीचा अतिवापर, क्षारता वाढणे आणि जंगलतोड करणे, जे की मगाशी डिस्कस केलं. क्लॅरिटी आहे. या सगळ्या कारणांच्या एकत्रित प्रभावामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असं बऱ्याच इतिहासकारांचं आणि बऱ्याच शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ठीक आहे. बहुकालीन सिद्धांत म्हणजे काय, हा सर्वात मान्य केला जाणारा सिद्धांत आहे. ठीक आहे.
हे आजच्या काळातले पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत जे काय म्हणतात की हवामान, व्यापार, नद्या आणि अर्थव्यवस्था या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. तर कुठल्याही एका ठराविक परिणामामुळे संपूर्ण हडप्पन संस्कृतीचा ऱ्हास नाही झाला, तर सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे कुठे ना कुठे एक अतिशय प्रगल्भ अशी नागरी व्यवस्था ऱ्हासाकडे चालली आणि त्याचा पूर्णपणे ऱ्हास झालेला आपल्याला बघायला मिळतो. क्लॅरिटी आहे? येस. सो दिस इज ऑल अबाउट हडप्पन सिव्हिलायझेशन. हडप्पा संस्कृतीमध्ये कुठल्या कुठल्या पॉईंट्सवरती क्वेश्चन विचारलेत ते क्वेश्चन्स या सेशनमध्ये आपण डिस्कस केलेत आणि त्याचबरोबर कुठल्या कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन्स येऊ शकतात हे देखील आपण या सेशनमध्ये रिवाइज केलेलं आहे. क्लॅरिटी आहे? सो थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करू, दॅट इज वैदिक कालखंड. थँक्यू सो मच.